नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे तब्बल 162 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि हा आकडा वाढतच जाणार असल्याचं देखील सांगितलं गेलेलं आहे। तर जवळपास 1000हून अधिक लोक बेपत्ता आहेत। चिंताजनक बाब म्हणजे बेपत्ता असलेल्यांमध्ये अंदाजे 300 भारतीयांचा समावेश आहे। नेपाळच्या महाप्रलयात महाराष्ट्रातले सुद्धा अंदाजे 150 पर्यटक अडकले असून राज्य सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक जारी केले गेलेले आहेत। या पर्यटकांना परत आणण्याबाबतचं नियोजन सध्या सुरू आहे। कुणाचे नातेवाईक नेपाळमध्ये अडकून पडले असतील तर संपर्क करावा असं आवाहन स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। काही लोक जे त्याच्याही पलीकडे तिबेटमध्ये गेले होते किंवा काही पर्यटक गेले होते, अशा लोकांशी काही संपर्क आपला झालेला आहे। माझं जे ऑफिस आहे त्यांना देखील मदत करतंय। आम्ही MEAची देखील मदत त्या ठिकाणी घेतो आहोत आणि विशेषतः दिल्लीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं मानसरोवर यात्रेच्या निमित्ताने किंवा इतर गोष्टींकरता जे गेलेले लोक आहेत त्यांच्याही करता नेपाळमधनं जो मार्ग आहे तर त्या ठिकाणी एक अवरोध निर्माण झालाय, तर तिथनंही त्यांना परत कसं आणायचं याचंही प्लॅनिंग आपण करतो आहोत। गिरीश महाजनांनी आव्हान देखील केलेलं आहे की कोणाचे नातेवाईक असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क साधला तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी शोधून देऊ। त्यामुळे पूर्णपणे अलर्ट मोडवर आपण त्या ठिकाणी आहोत। नेपाळमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना सुखरूप बाहेर आणण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा पुढाकार घेतलाय। नेपाळमधली दृश्य वेदनादायी आहे। पूरग्रस्तांना जी काही मदत लागेल ती आम्ही करू, आमचा खारीचा वाटा आम्ही सुद्धा करू असं आदित्य ठाकरे म्हणतात। बिल्कुल, नेपाल में बहुत सारे लोग टूरिज्म के लिए जाते हैं, स्पिरिचुअलिटी के लिए जाते हैं, हाइकिंग के लिए जाते हैं और लोकल्स भी अगर आप देखें तो कल भी बहुत सारे वीडियोस जो है बहुत ही दुख देने वाले वीडियोस थे। एक जो जैसे ही बाढ़ आया है या आपने देखा होगा जो फ्लैश फ्लड आया, बहुत ही डरावना एक विजुअल है और मैं यही प्रार्थना करता हूं कि जो भी वहां अटके हो या जो भी जिसकी भी बचने की समस्या है वो बच के सुखरूप वापस अपने अपने घर जा सके। तो भी हमें कांटेक्ट कर रहा है, उनको हम स्टेट से जोड़ रहे हैं, स्टेट की हेल्पलाइन है और जो भी हमारे भी कोई कांटेक्ट्स होंगे नेपाल में तो उनसे भी जोड़ रहे हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।